बार्शीतील आमदार दिलीप सोपल यांच्या आगळगाव रोडवरील निवासस्थानी पेटते फटाके आणि स्फोटक स्वरूपाचे साहित्य फेकून आग लावण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या नागेश बाळू मोहिते आणि निखिल उर्फ अंबादास भारत रणझुंजारे या दोन्ही आरोपींना बार्शी न्यायालयाने 29 जून पर्यंत 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। या प्रकरणी आमदार सोपल यांचे बंधू सुधीर गंगाधर सोपल यांनी बार्शी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। 23 जून रोजी मध्यरात्री निवासस्थानाच्या परिसरात पेटते फटाके आणि स्फोटक साहित्य फेकण्यात आल्यानं झाडांना आग लागल्याची घटना घडली होती। घटनेनंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीनं दखल घेत सोलापूर येथील फॉरेन्सिक पथकाकडून घटनास्थळी पाहणी आणि पुरावे संकलन करण्यात आले। तपासादरम्यान पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे। गुरुवारी त्यांना न्यायाधीश पी.बी. राऊत यांच्यासमोर हजर करण्यात आलं। तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब जाधव यांनी इतर संशयितांचा शोध, गुन्ह्यात वापरलेली वाहने आणि घटनेमागील हेतूचा तपास करण्यासाठी पोलीस कोठडीची मागणी केली। सरकारी पक्षाच्या वतीनं ॲडव्होकेट राहुल काजळे यांनी बाजू मांडली, तर फिर्यादी पक्षाच्या वतीनं ॲडव्होकेट विकास जाधव उपस्थित होते। आरोपींच्या वतीनं ॲडव्होकेट महेश जगताप यांनी युक्तिवाद केला। दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयानं आरोपींना 29 जून पर्यंत 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे।